हाय हॅलो नमस्कार. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर खूप सर्वांचा चांगला सपोर्ट भेटला आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन नवीन जे व्हिडिओ येतात ते बघत जावा. तर आज बघा हे पूर्ण झालेलं ब्लाऊज मी दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा हे पूर्ण झालं आहे ब्लाऊज, पण असा प्रॉब्लेम झाला आहे की ह्या संक्रांतीला पिवळं वस्त्र घातलेलं आहे आणि ह्याची साडी पण येलो कलरची. तर एवढी माझी मेहनत आता ज्यासाठी केलं, हे बघा हे घरीच मी लटकन वगैरे बसवलेत, किती छान दिसत आहेत बघा. हे बघा घरीच बनवले. अजून वर्क करायचं होतं ह्याला मला, पण आता मी सकाळीच एक व्हिडिओ बघितला की त्यामध्ये सांगत होते संक्रांतीची माहिती आणि मी बघितली तर माझी येलो साडी. तर नाही होणार आता घालणं, दुसऱ्या कुठल्या तरी ह्याला मी घालीन ही साडी. माझं खूप इच्छा होती की ही संक्रांतीसाठी साडी घालावी. किती सुंदर आहे बघा. हा ब्लाऊज मी शिवलाय, फोरटक्स आहे. हे बघा फोरटक्सला कसा पप काढायचा ते पण सांगते मी तुम्हाला. हे बघा फोरटक्सला पप काढायचा. हिथून जे आपण हे अंतर घेतो हे पूर्ण डायरेक्ट टाकायचं नाही. हिथून एक इंच वाढवायचं अंतर, 1 इंच, आणि इथं अर्ध्या ह्याच्यावर डाच मारायचा. हा 2.5 इंचाचा एक नंबर ब्लाऊज बसतो. आणि आपल्या हा बाहीचा उतार आहे ना 3.5 इंचाचा द्यायचा. 3.5 इंचाचा उतार दिला ना बाही इथून खिचली जात नाही, एक नंबर बाही बसते. आणि ही बाही आहे 10.5ची, प्लस हे लटकन खूप सुंदर दिसते बाही. पण आता सगळं ठीक आहे, पण आता काय करायचं. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, 14 इंचाचा हा ब्लाऊज आहे. तर चला आता मी सांगते तुम्हाला माझ्या ब्लाऊजविषयी, माझ्याविषयी थोडीशी माहिती. तर हे बघा आम्ही राहतो पुणे भागात, तर आमच्या इकडं ह्या ब्लाऊजचा खूप ट्रेंड चाललेला आहे. आणि म्हणजे मी तशी म्हणलं तर आत्ता 13 वर्ष झालं टेलर काम करते. थोडंसं 2 वर्ष मी कंपनीत पण केलं आहे, क्वालिटी डिपार्टमेंटला. आणि आत्ता पण मला एक जॉब आलेला आहे, त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलं आहे 10 तारखेला. पण माझी इच्छा आहे की मी ब्लाऊजमध्येच करावं आणि यूट्यूबवरतीच व्हिडिओ टाकावे. खूप छान मला सपोर्ट भेटतो आहे. माझं हे खरं तर जुनं चॅनल आहे, पण मी आत्ता एक असं हे केलं आहे की बाबा करायची व्हिडिओ. तर सगळ्यांनी मला सपोर्ट करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघायसाठी कमेंट करा की तुम्हाला कसल्या प्रकारचे ब्लाऊज, ड्रेस सगळं शिवते मी. तर मी तुम्हाला व्हिडिओद्वारे पण टाकत असते. तर हे बघा आत्ता मी 13 वर्ष झाली हे ब्लाऊजचं. हे फिटिंग फिनिशिंग हे असंच येत नाही, ह्याला खूप अनुभव लागतो आणि त्या अनुभवातूनच माणूस जातं. तसंच काही हे गोष्टी टेलरिंगच्या. त्यामुळं मग असं वाटतं की मला जे आवड आहे मी तेच केलं पाहिजे. कंपनीत गेलं तर पहाटे जायचं आणि परत संध्याकाळी येऊन घरातलं मग डबल टिबल काम होतं. आणि मग तेवढं आपण जसं ठरवून जातो ना कंपनीत, तसं मग 5-6 महिन्यानंतर मग आपण स्वतःला असं वीक समजत जातो. आता मी 2-2.5 वर्षाच्या अनुभवावरनं सांगते. वीक होतं माणूस आणि म्हणजे कामच करायचं हे राहत नाही. सगळे आपलं म्हणजे शरीर असं हलकं फुलकं होऊन जातं. कॅल्शियम वगैरे सगळ्या, मग ह्या गोळ्या खा, त्या गोळ्या खा. मग घरी बसून हे काम पण मला चांगलं वाटतं आणि माझं यूट्यूबचं पण. तर नवीन कोणी असाल तर सपोर्ट करा नक्की. मला 2 मुलं आहेत, मुलांचं बघत बघत करणं कंपनीत नाही होणार मला शक्य, म्हणून मी आत्ता हे केलं आहे की बाबा घरीच बसून करायचं. आणि सपोर्ट पण मला चांगला मिळतो आहे. थँक्यू सगळ्यांच्या सपोर्टसाठी. तर रोज रोज नवीन व्हिडिओ येत असतात माझे, तर ते दाखवले. माझे मिस्टर नोकरीला नाही आहेत, म्हणजे आमचा स्वतःचा एक बिझनेसच आहे. त्याच्यामुळं मग असं वाटतं काहीतरी त्यांना सपोर्ट द्यावा. असं म्हणजे रेंटनं राहणं, ह्या भागाला जरा जास्त रेंट आहे आम्हाला, तर त्यासाठी मग काहीतरी प्रयत्न चालू असतात. तर तुम्हालाही माझे व्हिडिओ वगैरे कशा वाटतात सांगत जावा नक्की. आणि मी कंपनीत नाही जाणार आहे, माझं तर ठरलं आहे. पण त्यांचे 2 कॉल येऊन गेलेत ते सुपरवायझर सरांचे की बाबा मॅडम तुम्ही या. तर
बघू, म्हणजे माझे मिस्टर तर म्हणले नको जाऊ, तर मला पण नाही जायचं आहे. तर थोडं कन्फ्युजन चालले. तर नक्की तुमचा पण सपोर्ट राहू द्या, की जेणेकरून मी परत कंपनीत नाही जाणार. मला नाही जायचं का, तर कामं नसत्यात, त्यांचा लोड संपल्यानंतरनं सुट्ट्या देतात आणि नंतरनं मग कुठं पण इथं तिथं कामं करा म्हणतात. मस्त क्वालिटीला असू नाही तर लाईनवर असू द्या, काय नसतंय त्या कंपनीत. त्यांना फक्त काम करणारे आणि करणारं करून जातं आणि बाकीचे असंच सगळं राजकारण, सगळ्या फेकाफेकी असतं. त्यामुळं किती लेडीजची कंपनी असू नाही तर जेंट्स लेडीज दोन्ही मिक्स असू, असं काय नाही आहे. आणि असं म्हणतात कष्ट करणाऱ्याला कष्टच करायचं, पण तसं म्हणत म्हणतच स्वतःच आपण शरीर झिजवून घेतो. डोकेलिटीनं काम करावं लागतं. तर क्वालिटीचं काम पण सोपं नाही, डोळ्यांना खूप त्रास होतो. तर तिथं दिवसभर डोळे हे करूच, तर हे जर मी 1-2 ब्लाऊज काढले तर मला चांगलं मिळतं आहे. तर तुम्ही पण तुमचा सपोर्ट राहू द्या, सपोर्ट करा मला. माझं चॅनल म्हणजे नाही का चालावं वगैरे. आणि कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला व्हिडिओ आवडतात माझे, तर दिवसभर ब्लॉगिंग करायला पण जमल. पण नक्की ब्लॉग करू किंवा ब्लाऊजवरती करू कंटेंट, तर मी ब्लाऊजच ठेवलेला आहे, ब्लाऊजवरती करते. नक्की तुम्ही पण मला सजेस्ट करा की ताई तुम्ही हे करा ते करा. आणि खूप मला टेलरिंगच्या टिप्ससाठी खूप जणांचं सबस्क्राईब आहे, म्हणजे मी बघते माझ्या चॅनलवर मला सबस्क्राईब दिसतात ना, तर टेलर लोकांनीच मला सबस्क्राईब केलं आहे. त्यामुळे माझे टेलरिंगवरतीच व्हिडिओ आहेत. तरी पण कोणाला वाटत असेल की बाबा दुसरा कोणता तरी सब्जेक्टवरती, तरी पण मी त्याच्यावरती बनवीन. तर लाईव्ह पण असते रोज मी आणि शॉर्ट पण टाकत असते. एवढं काय ह्यातलं माहीत नाही आहे, पण मी करत राहते. केल्यानं होतं आहे रे आधी केलीची पाहिजे म्हणतात, तसं मी करत राहते. करत राहते आणि त्याला म्हणजे हा कंटेंट दिला आहे बघा, ब्लाऊज कसा आला आहे. आणि मुलं शाळेत गेल्यानंतर व्हिडिओ वगैरे बनवत असते मी. तर कसे असतात व्हिडिओ हे नक्की तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंटद्वारे हे सांगा. आपलं इन्स्टाला पण चॅनल आहे, तर अर्चना खिल्लारे म्हणून चॅनल आहे, त्याच्यावर पण फॉलो करा. खूप तिथं पण सबस्क्रायबर आहेत माझे 21-22 हजार आहेत. जास्त होते, 26,000 होते, पण माझ्या कंपनी जाण्यामुळं कमी कमी झालं. म्हणजे रोज करणं आणि कधीतरी करणं ह्यात फरक असतो. तर कमी झाले, 26,000चे आत्ता 22,000 आहेत. पण मी टाकते, तर तुम्ही पण मला तिकडून पण सपोर्ट द्या, इकडून पण सपोर्ट करा. तर हे बघा, आज ब्लाऊजसाठीच मला आज वाईट वाटते की मी संक्रांतीला एवढी मेहनत करून हा ब्लाऊज घालू शकत नाही आहे. हे जर बाहेर टाकलं असताना मी तर 500-600 इकडं शिलाई आहे, त्याच्यापेक्षा जास्तच घेतलं असतं. पण आता स्वतः केले, वाया तर नाही जाणार, पण ज्या सणासाठी आणला त्या सणाला मला घालायला नाही भेटणार. तर असू द्या. कसे वाटतं माझे व्हिडिओ, कसे नाही नक्की सांगा. तर चला बाय. आजचा व्हिडिओ थोडक्यात मी माझी माहिती सांगितली. तर नवीन कोणी असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जे जे ह्याच्यावरचे आहेत ते शेअर करत जा, ब्लाऊजचे व्हिडिओ वगैरे. तर चला बाय.